राम राम. नमस्ते. बरं आता तुम्ही कुठून आलात? हिंगोली. हिंगोली. हा. आता RPS 76 इमोनिटा अल्ट्रा काय अनुभव तुम्हाला आला आहे? झेंडूवर फवारला होता म्हणजे चांगलं होतं गेल्या सोयाबीनला. सोयाबीनला फवारलं, झेंडूला फवारलं. झेंडूला फवारलं. तर झेंडूचं कसं राहिलं? चांगलं होतं. कलर दरवर्षी झेंडू करता तुम्ही? नाही गेल्याच वर्षी लावला पण गेल्या यावर्षी नाही लावला पण चांगला होता कलर गेला त्यानं. कलर चांगला राहिला. हो, कापूस उत्पन्न कसं राहिलं? उत्पन्न नाही सोयाबीन लय मस्त होतं ते नंबर 1 होतं. सोयाबीन चांगलं झालं. हो. मग आता म्हणजे सोयाबीनचा चांगला रिझल्ट किती झालं सोयाबीन एकरी? 10 क्विंटल 9 क्विंटल होते. 10 क्विंटल. तुमची जमीन लय मोठी चांगलं ना? चांगला हलक्या किती फवारण्या केल्या? त्याच्या 2 फवारण्या केल्या. 2 फवारण्या केल्या. RPSच वापरलं होतं. आता यावर्षी इमोनिटा अल्ट्रा चालले. हा. तुमची 25 एकर जमीन असते ना सोयाबीन. हो, 10 क्विंटल सोयाबीन आहे. मग फरक वाटतो का? चांगलं आहे रिजल्ट चांगले आहेत. मग हे बघा आपल्या जवळचे लक्ष देत नाहीत. हे हिंगोलीहून आज आलेत न्यायाला. असं आपण ट्रान्समिटर टाकून देतो. आज गाडी दुरुस्ती करायला आलेत म्हणून परत म्हणले चालताना घेऊन जावा. तरी RPSवर इतका रिझल्ट बसला त्यांचा. दरवर्षी 5-5च्या 2 कॅन्टीन येते नाही. हा गेल्या वर्षी दिलं तर पण तुम्हाला रिझल्ट आला म्हणून डबल मागायला आलात ना. हो. रिझल्ट नाही आल्यावर कशाला नेणार तुम्ही? नाही, result. परत आपले हेल्थमधले बी हे शॅम्पू हे चालले तुम्ही केस गळतीसाठी ह्यासाठी चांगलं आहे ना हे. चांगलं आहे. हे- ह्याचा रिझल्ट तुम्ही आता भरपूर वापरतात ना. स्वतः वापरतो मी. हो. डोक्यासाठी कसं राहतं त्याचं? चांगलं आहे. चांगलं राहतं ना. तर हे हिंगोलीहून आलेत आज यांना आपण RPS परत केस गळतीसाठी हे घेऊन चाललेत. तर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही? वापरायला पाहिजे चांगलं. वापरायला पाहिजे ना. लोक शेतकरीमध्ये येतो तुमच्याबरोबर थोडंसं महाग वाटतं. महाग आहे समजा अनुभव. महाग आहे पण उत्पन्न वाढल्यावर चांगलं आहे. आता समजा महाग आहे, महाग आहे, ऐकून घ्या, हे महाग आहे आणि तुम्ही याला उत्पन्न नाही वाढत, तुम्ही कशाला डबल न्यायला आला हे तिथे? 3 वर्ष वापरतो आम्ही. 3 वर्ष झालं वापरतो. म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं म्हणूनच तुम्ही न्यायला आलात ना. हो. आता हिंगोली का तिकडे दुसऱ्या दुकानात नाही का? पण इथं आलात का तर तुम्हाला रिझल्ट आहे हो. आणि त्यांनी त्या तुमचं जीव म्हणजे काय म्हणते मन जिंकलं त्या RPS 76नी म्हणून तुम्ही न्यायला आलात. नाहीतर एकदा रिझल्ट नाही आला तुम्ही कशाला येणार माझ्याकडे? ते चांगलं आहे. RPS अशा पद्धतीने शेतकऱ्याचं मन जिंकलं आहे RPS 76नी. रिझल्ट देणार आहे आणि शेतकऱ्याला माणसात बसणार आहे म्हणायचं. उत्पन्नच वाढीत आहे ना. चांगलं. गाव डबल होत नसतं पण गाव लेवलला पोतं 2 पोते आपलं वाढले. म्हणजे तुमच्यावर विश्वास आहे म्हणून आपण येतो. हा मग अशा पद्धतीने हे आज तिथून आलेत. त्यांना आज घेऊन चाललेत. धन्यवाद सर आल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल.